अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात रिपाईंचे धरणे आंदोलन, मुख्यमंत्री यांना निवेदन सादर. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले परभणी जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित धरणे आंदोलन सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय समोरील आंदोलन मैदानात शांततेत संपन्न झाले. आंदोलनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करण्यात आले. राज्य समन्वयक डी.एन. दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली. निवेदनात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसूचित जातींना एकत्रित आरक्षणाची संकल्पना दिली असल्याचे नमूद करत 59 अनुसूचित जातींमध्ये फूट पाडणारा कोणताही निर्णय घेऊ नये, अशी भूमिका मांडण्यात आली. तसेच न्यायमूर्ती अनंत बद्दर समितीचा अहवाल सार्वजनिक होईपर्यंत आणि 2027 ची जनगणना पूर्ण होईपर्यंत उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करू नये, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. शासनाने ही मागणी मान्य न केल्यास रिपाईंच्या वतीने राज्यभर तीव्र आणि आक्रमक आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. या निवेदनावर राज्य समन्वयक डी.एन. दाभाडे, राज्य सहसचिव अँड लक्ष्मण बनसोडे, प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ भालेराव, राणूबाई वाळवळ, जयप्रकाश इंगोले, उत्तमराव वावळे, शशिकांत गवळी, निवृत्ती हत्ती-आंबिरे, शेषेराव नंद, संतोष सावळे, सतीश शिंदे, भगवान कांबळे, भिकाजी वाकळे, आप्पा गाडे, संजय टेकुळे, राहुल शिवभगत, बापूराव भालेराव, संजय भालेराव, मेघराज मस्के आपण जे केलेले आहे ते बाबासाहेबांच्या संदेशामधून केलेले आहे. म्हणून या ठिकाणी मागील 15 दिवसापूर्वी आमच्या पक्षाचे अध्यक्ष माननीय नामदार रामदास जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर येथे एक महत्त्वपूर्ण राज्य कमिटीची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये आमच्या नेत्याचं असं म्हणणं होतं की आपण जे अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण होत आहे त्याच्या संदर्भात होऊ नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण एक पूर्ण राज्यभर आपल्या पक्षामार्फत एक आंदोलन झालं पाहिजे. मग मोर्चा असो, निदर्शनं असो अथवा कोणत्या प्रकारचं एक आंदोलन करणं गरजेचं आहे. कारण आपण जरी सत्तेत असलो परंतु समाजाच्या प्रश्नासाठी आपण आपल्या समाजासोबत राहिलं पाहिजे, अशी रामदास आठवले साहेब यांची भूमिका होती. आणि ती भूमिका ठेवूनच आम्ही आज या ठिकाणी परभणीमध्ये हे आंदोलन केलेलं आहे. तुमची कशी या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून काय मागणी सांगण्यात येत आहे आता उपवर्गीकरण संदर्भात? आमचं एकच म्हणणं आहे पक्षाचं आमच्या, जर तुम्हाला उपवर्गीकरण करायचं जर असेल तर 2027ची जनगणना आहे, ती जनगणना होईपर्यंत कुठल्याही प्रकारचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेऊ नये, अन्यथा तो महाराष्ट्र शासनाला भाग पडेल. आणि जर तशा पद्धतीचा काही चुकीचा प्रकार जर घडला तर बौद्ध समाज किंवा RP आठवले गट हा शांत बसणार नाही, अशी भूमिका आमच्या पक्षाची देखील आहे. मागासवर्गीय जे 13% आरक्षण आहे त्याच्यामध्ये कुठेतरी शासनाच्या वतीने दुही माजवण्याचा हा प्रयत्न आहे असा आरोप होतोय आणि हा जाणीवपूर्वक डाव केला जातो असाही आरोप होतो. आरोप नाही, ते सत्य आहे. अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहेत. त्याच्यापैकी सर्वप्रथम जर कोणाचा जास्त सहभाग असेल तर तो बौद्धाचा आहे. 8% बौद्धाची संख्या आहे. त्यानंतर चर्माकार समाज येतो, त्यानंतर मातंग समाज येतो. तर आम्हाला एकच म्हणायचं आहे पक्षाच्या भूमिकेतून, सर आम्ही जर कुणाचं घेत असू, आमची ती भूमिका नाही, कुणाच्या विरोधात जायची भूमिका नव्हती. आम्ही शासनाच्या विरोधात आहोत आज बी. आमची भूमिका कुठल्याही एका समाजाच्या विरोधात नाही. आमचं जे आजचं आंदोलन आहे हे फक्त शासनानं जो बद्दर समितीचा अहवाल आहे तो म्हणजे सर्वांसमोर हे ठेवावा. त्याच पद्धतीनं घाईघाईनं कुठल्याही प्रकारचा निर्णय घेऊन बौद्ध समाजाचा जो हे आहे रोष तोडून घेऊन उपवर्गीकरणाचा जो मुद्दा निर्माण झाला त्यापासून 2 जातीमध्ये अनेक ठिकाणी मारामाऱ्या झाल्या, एकमेकावर हल्ले झाले. काय वाटतं? आमचं म्हणणं एकच आहे की खऱ्या अर्थानं उपवर्गीकरणाचा जो ढास आहे
तो हा त्या समाजाला फायदा होण्यासाठी नाही, फक्त समाजामध्ये तेढ कशी निर्माण होईल आणि हे समाज एकमेकांच्या विरोधात कसे जातील हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा RSSचा आणि शासनाचा डाव आहे. आणि हा शासनाचा डाव जो आहे तर काही लोकांनी, इतर समाजाच्या लोकांनी त्यांचं नाव त्या समाजाचं घेत नाही किंवा त्या जातीचं नाव घेत नाही. त्यांना कसं आहे, रोजानं लावलेलं होतं, महिन्यानं लावलेलं होतं, 3-3, 4-4, 5-5 महिने, 6-6 महिने तर आंदोलन झालं. त्याचा काय निर्णय मिळाला नाही झाला, त्याचा काही झालेलं नाही. याचा अर्थ असा होतो की त्यांना कोणीतरी रोजानं महिन्यानं सालाना लावलं होतं, म्हणून ते उपवर्गीकरण व्हावं या हा डोळ्यासमोर उद्देश ठेवून, चुकीचा उद्देश ठेवून ते या ठिकाणी बसले होते. अनुसूचित जातीतल्या सर्व समाज बांधवांना काय आव्हान करत आहात? आमच्या या ठिकाणी असंच अनुसूचित जाती समाजाच्या बांधवांना असं आव्हान राहील की सर्वांनी, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे SC जी आहे ती कॅटेगरी ही 59 जातीसाठी म्हणजे त्यांना सगळ्या सवलती मिळाव्यात, त्यांना शिक्षणाच्या सवलती मिळावं, अनेक सवलती मिळाव्यात या उद्देशानं एक संघ ठेवायचं त्यांना त्यांच्या संविधानामध्ये आहे. हा समाज आमचा अनुसूचित जात एक संघ राहावी, आपसामध्ये फाटाफूट होऊ नये आणि जेणेकरून म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये अराजक माजू नये अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. ओके. थँक्यू. 27 जुलै रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटोले गटाच्या वतीनं, परभणी जिल्ह्याच्या वतीनं परभणी येथे धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्याची पार्श्वभूमी अशी आहे की महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमध्ये अ व क असं वर्गीकरण होऊ घातलेलं आहे. त्याला विरोध करण्यासाठी भारतीय राज्यघटनेला शीर्षस्थानी ठेवून रिपब्लिकन पक्षानं हे आंदोलन उभं केलेलं आहे. खरं म्हणजे हे जे होऊ घातलेलं जे वर्गीकरण आहे ते घटनाबाह्य, बेकायदेशीर आणि बेमुहूर्तपणाचं आहे. जे राज्यकर्ते आहेत त्यांना असं वाटतं की ते एका विशिष्ट जातीची प्रगती खूप जास्त झालेली आहे आणि ती प्रगती कुठेतरी खुंटवावी म्हणून त्यांनी काही त्यांची जे भांडगुळं होते त्यांना सांगून, त्यांना लावून देऊन याच्या विरोधात आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी लाखोच्या संख्येनं अबकड वर्गीकरणाला विरोध म्हणून मोर्चे निघाले. परभणीमध्ये मोर्चा निघाला. आज रिपब्लिकन पक्षानं अशी भूमिका घेतली की जातवार जनगणना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत वर्गीकरणाचा विचारही होऊ नये, अशा प्रकारची ही भूमिका आहे. समाजातील सर्वात शेवटच्या माणसाला जी न्याय देण्याची भूमिका आहे ती रिपब्लिकन पक्षाची आहे आणि त्या भूमिकेस अनुसरून आजच्या आंदोलनाचा भाग आहे. बाजार समितीचा अहवाल सार्वजनिक करण्यात आले नाही, अद्यापही प्रचंड प्रमाणाची मागणी होत होती, पण झालं नाही. काय वाटतं याबद्दल तुम्हाला? आनंद बदर समितीचा जो अहवाल आहे तो मार्चच्या शेवटला आला आणि 5 दिवसाची त्यांनी मुदत दिली होती. त्याच वेळेस मी पक्षाची भूमिका काय असेल किंवा काय नसेल हे न बघता त्याच्या विरोधात आक्षेप नोंदवलेला आहे आणि तो रिपब्लिकन पक्षाच्या लेटर हेडवर नोंदवला आहे. आता मी DN दाभाडे साहेबांना ते पत्रही दाखवलं. रिपब्लिकन पक्षाची ही कायमस्वरूपी अशी भूमिका आहे की समाजामध्ये द्वेष पसरू नये, दुही माजू नये, कुणी मागं राहिला त्याला हात देण्याची, त्याला मदत करण्याची ही रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे. आणि त्या भूमिकेस अनुसरून बदर समितीचं जो आव्हान आहे तो रद्दबद्दल व्हावा आणि ते होणं काळाची गरज आहे, कारण तो घटनाबाह्य आहे. इतर काही राज्यामध्ये आरक्षण उपवर्गीकरण लागू करण्यात आलेलं आहे, पण महाराष्ट्रातच विरोध होते असं वाटतंय का तुम्हाला? नाही, असं काही नाही आहे. इतर राज्यांचा दाखला दिला जातो असं काही नाही आहे. महाराष्ट्राची जी भूमी आहे ती फुलेशाह आंबेडकरांची भूमी आहे. इथला जो बौद्ध समाज आहे तो अत्यंत प्रगल्भ आहे. त्यांच्या हे लक्षात आलं की हा समाजामध्ये बेकी पसरवण्याचा प्रयत्न आहे आणि तो त्याच्या पाठीमागचा जो बोलवता धनी आहे तो RSS आहे आणि त्या RSSचं जे षडयंत्र आहे ते हाणून पाडण्यासाठी महाराष्ट्रातील बौद्ध समाज
एकवटला आहे, बौद्ध समाज नाही. तर अन्य ज्या 57 जाती आहेत त्याही आमच्यासोबत आहेत. सांबार आहेत, डोर आहेत, मांगे बहुसंख्य आमच्या. आता माझ्यासोबत मांगाचे कार्यकर्ते आले, त्यांचा विरोध आहे. ते काय मागतात हेच त्यांना माहीत नाही. म्हणून अन्य राज्यामध्ये जे अबकड वर्गीकरण झाले असेल तिथल्या त्या भूमीशी कदाचित ते सुसंगत असेल, पण महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ते सुसंगत नाही अशी आमची रास्त भूमिका आहे. पण ते सर्व डॉक्टर आंबेडकरवाद्याची भूमिका आहे. डॉक्टर साहेब, अधिवेशन काळामध्ये हा मुद्दा चर्चेत घेण्यात आला होता, तारांकित प्रश्न उपस्थित करून. पण मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला सार्वजनिक सरन्यायाधीशांचा तुम्हाला निर्णय मान्य नाही का, म्हणून त्यांनी उलट विरोधकांवर त्यांनी हल्लाबोल केला. काय वाटतं तुम्हाला? आता मी माझ्या भाषणामध्ये एक शेर सांगितलं होता, आज जो साहिब है मसनद है, आज जो साहिब है मसनद है कल नहीं होंगे, किरायादार है, जाती मकान थोडे आहे. क्या बात. आज जे सत्ताधीश आहेत ते उद्या असणार नाहीत. भूमी बदलेल, देश बदलेल, ऋतू बदलेल. आणि सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत ते अत्यंत, इंग्रजीमध्ये त्याला एक शब्द आहे ॲडव्हान्स, ते ॲडव्हान्स आहे. आणि ते RSSच्या कुशीमध्ये तयार झालेलं गुबगुबीत बाळ आहे. आणि म्हणून त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेशी सुसंगत आहे. पण ते समाजाचा द्रोह करणार आहे, जातीमध्ये विभाजन करणार आहे. ते विधानसभेत जरी बोलले असतील तरी ते अत्यंत चुकीचं बोलले आहेत. त्याला तेव्हाच्या तेव्हा तिथं नाना पटोले आणि काय ते विरोधी पक्षनेत्यांनी त्यांना तिथल्या तिथं विरोध केलेला आहे. ते जरी रेकॉर्डवर आला असेल तरी त्यांची जी भूमिका आहे, त्यांचं जे म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये अबकड हे जातवार आम्ही वर्गीकरण करू, त्यामध्ये ते कदापि यशस्वी होणार नाहीत याचा आम्हाला ठाम विश्वास आहे. दादा, शेवटचा प्रश्न. आपण सत्तेमधले घटक पक्ष आहात, इतका उशीर का मग या विषयाला धरून हे करण्याचा, धरणं आंदोलन करण्याचा? कारण इकडे महाराष्ट्रात बरेच त्यांना विरोध. काय नाही, उशीर वगैरे झालेला नाही, उशीर वगैरे झालेला नाही. माननीय रामदास आठवले साहेबांनी आपली भूमिका तेव्हाच जाहीर केलेली आहे की जोपर्यंत जातवार जनगणना होत नाही तोपर्यंत ह्या प्रश्नाला हात घालू नये. ती रास्त भूमिका आहे आणि त्या भूमिकेशी आजही आम्ही सहमत आहोत आणि ती भूमिका घेऊनच आम्ही पुढे जातो. ओके.